नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 10. गौरी आणि मंदार पार्टीसाठी रेडी झाले होते. तिथं पार्टी होती, तिथं गेले. गौरी सगळं बघत होती. तिथल्या बायकांनी काही पण कपडे घातले होते. ती त्यांच्याकडे डोळे फाडून बघत होती. मंदार पण बघतो गौरी काय बघत आहे. त्याला हसायला येतं. गौरी इथं असेच कपडे घालतात, मंदार म्हणतो. मग गौरी त्यांच्याकडे बघत नाही. गौरी डेकोरेशन बघायला लागते. संध्याकाळचा क्षण, हलकासा गार वारा, आकाशात तारकांची नजाकत, एक सुंदर कपल पार्टी चालू आहे. रंगीबिरंगी बलूननी सजवलेला हॉल प्रकाशाने सजवून निघालेला आहे. कोपऱ्यातून मंद रोमॅन्टिक सक्सेस झोन म्युझिक ऐकू येत आहे. दिव्यांची झगाडी आणि गुलाबांच्या सुवासात वातावरण अधिक मोहक वाटते. गौरीने डार्क मरून गाऊन घातला आहे. केस मोकळे, होटावर हलकीशी लाल लाज. गौरी सुंदर दिसत होती. मंदारने काळ्या शर्ट वर वाईन रंगाचा कोट घातला होता. हातात गुलाबाचे एक फूल. मंदार पण खूप हँडसम दिसत होता. ते दोघं एकमेकांकडे बघतात. डोळ्यात प्रेमाचा सागर, होटावर न बोलता जाणवणारे शब्द. हळूच तिचा हात पकडतो. गौरी, आज फक्त तू आणि मी. हे क्षण संपूच नाही असे वाटतंय, मंदार म्हणतो. तुमच्या मिठीत अशीच हरवून जायचंय आज आहे, गौरी म्हणते. ते दोघं एकमेकांच्या हातात हात गुंफून स्लो डान्स करतात. आत्मापासून जवळ आलेले एका गाण्याच्या लहरीवर जणू काळ वेळ जग थांबलंय. तेवढ्यात बलूनचा एक झोका येतो आणि गुलाबांच्या पाकळ्या हळूच त्यांच्या भोवती पडतात. गौरी मंदारच्या खांद्यावर डोकं ठेवते. तो तिला आपल्या मिठीत अलगद आवरतो. तो क्षण प्रेमाचा, शांततेचा आणि पूर्वत्वाचा असतो. त्यांनी रात्री निघायचे असते. गौरी रूम मध्ये आल्याबरोबर बॅग पॅक करून घेते. एक बॅग येताना एक बॅग आणली होती, आता 3 बॅग झाल्या होत्या. गौरीने सगळं बघितले. ती खूप दमली होती. लगेच झोपून गेली. मंदार फ्लाईटचे अपडेट बघत होता. त्याला काहीतरी बिघाड झाला होता. ती सकाळी होती. मंदार पण झोपून जातो. सकाळी त्याला जाग येते. सकाळचं कोवळं ऊन खिडकीतून आत येते. समुद्राच्या लाटांचा आवाज हळूवार कानांवर पडतो. गौरी बालचूकपणे मंदारच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते. मंदार तिच्या केसांमधून हात फिरवत तिला पाहतो. त्याच्या नजरेत कृतज्ञता, प्रेम, हलकीशी हुरहुर असते. त्याला जाणवतं या सुंदर सफरीचे शेवटचे काही तास आणि नंतर पुन्हा तेच धावपळाचे आयुष्य. तो मनात विचार करतो. हळूच तो तिला उठवतो. गौरी, ऊन खिडकीच्या आलंय, आपली फ्लाईट आता आहे, मंदार म्हणतो. गौरी डोळे चोळत हसते. थांब ना, अजून थोडा वेळ आपल्यासाठी ठेवा ना. हा गार वारा आणि मिठीत. मंदार हसतो. ठीक आहे, पण मग एक कॉफी आणि फक्त तू मी, आपला शेवटचा हनीमूनचा ब्रेकफास्ट, तो म्हणतो. ते दोघं बाल्कनीत असतात. समोर समुद्र, हातात कॉफी आणि मनात आठवणी. गौरी, हे क्षण मी कधीच विसरणार नाही, मंदार मंदार म्हणतो. आणि मी तुला. तो हळूच तिच्या कपाळावर क्रीज करतो. गौरी त्याच्यात हात पकडते. चल निघूया, पण ही गोष्ट आपली हनीमूनची गोष्ट आपल्यातच राहू दे. आपल्याला आनंदी क्षण आहे, मंदार म्हणतो. दोघं एअरपोर्टला थांबले. डोळ्यातून समुद्र, मातीचा गंध आणि एकमेकांबरोबर घालवलेले क्षण हलकेचे सरकतात. मंदार गाडीचा दरवाजा उघडतो. चल ग, आता वेळ झालीये, तो म्हणतो. गौरी हलकीशी असते, पण डोळ्यात हुरहुर स्पष्ट दिसते. मला हे काहीच खरं वाटत नाहीये. हनुमून संपला, गौरी म्हणते. ते दोघं ट्रॉली घेतात. आत चालू लागतात. फ्लाईट साठी वेळ कमी आहे, पण दोघांच्याही मनात वेळ थांबावा असे वाटतंय. चेकिंग झाल्यावर ते दोघं कोपऱ्यात थांबतात. आजूबाजूला गर्दी असली तरी त्या छोट्याशा जगात फक्त ते दोघच आहेत. मंदार हळूच तिच्या हातात हात घेतो. हे
आठवडाभर आपलं होतं. आता आयुष्यभर तुझ्या बरोबर बरच, पण ऑफिस, जबाबदाऱ्या, सगळ्यात महत्वाचं घर, मंदार म्हणतो. डोळे गौरी डोळे पुसते. हो, पण या आठवणी माझं संपूर्ण आयुष्य भरून गेलं आहे. तुम्ही इतकं प्रेम दिलंय, गौरी म्हणते. तो तिला मिठीत घेतो. हे तर फक्त सुरुवात आहे बायको राणी, अजून खूप गोष्टी बाकी आहेत, मंदार म्हणतो. फ्लाईट अनाउन्समेंट होते. ते दोघं एकमेकांकडे बघतात. मौन पण खूप काही बोलल्या त्या नजरेतून. ते बोर्डिंग गेटकडे चालू लागतात. हातात हात, मनात आठवणी आणि हृदयात नव्या सुरुवातीची तयारी. ते दोघं घरी पोचतात. बॅग काढतात. आजी आजोबा त्यांना बघतात. सगळे एकत्र आलेले गौरी आणि मंदारच्या स्वागत करण्यासाठी. आजी आजोबा, आई बाबा, काका काकी, भावंड, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि उत्सुकता असते. गौरी आणि मंदार दरवाजाजवळ येतात. सरिता, मंदार, गौरी आले. आजी त्यांना तिथेच थांबवतात. सरिता आरतीचे ताट घेऊन उभ्या असतात. सरिता गौरी आणि मंदारला ओवाळतात. देवा, माझ्या लेकरांच्या संसारात सदा सुख राहू दे, सरिता म्हणतात. गौरी लाजते, हसत उभी असते. मंदार तिच्या मागे एकदम अभिमानाने आणि प्रेमाने तिला पाहतो. साईल आणि रिद्धी त्यांना चिडवत असतात. गौरी लाजून मंदारकडे पाहते. मंदार हसत असतो. मंदार सरिताला मिठी मारतो. मॉम, आम्ही आलो, काहीतरी चांगले जेवण करायला सांग, मंदार म्हणतो. तुझ्या आवडीचे जेवण बनवायला सांगते, सरिता म्हणतात. गौरी आजी आजोबांजवळ गेली. त्यांच्या पाया पडली. आजी आजोबा, तुम्ही कसे आहात? गौरी म्हणते. आता तू आली ना, आता आम्ही एकदम मजेत आहे, आजी म्हणतात. आजोबा गौरीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात. आताच आले आहे ना, फ्रेश होऊन या, मग आपण जेवण करायला बसू, आजोबा म्हणतात. त्यांच्या बॅग नोकरांनी आधीच रूम मध्ये घेऊन गेले होते. गौरी मंदार रूम मध्ये गेले. मंदार तर बेडवर आळवाळ झाला. गौरी फ्रेश होण्यासाठी गेली. फ्रेश होऊन आली आणि लगेच चेंज करून आली होती. तुम्ही पण फ्रेश होऊन घ्या, आपण आणलेले गिफ्ट देऊन टाकू, गौरी म्हणते. फ्रेश होऊन आलो लगेच, मंदार म्हणतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो. गौरी बाहेर निघून जाते. रिद्धी आणि साहिल ऑफिसला गेले नव्हते. रिद्धी वाट बघत होती, गौरी कधी बाहेर येते. गौरी बाहेर येते तशी रिद्धी गौरीला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. वहिनी, सांग ना, तुम्ही काय बघितले, शॉपिंग काय केली, रिद्धी विचारत होती. तिला जाणून घ्यायचे होते तिच्यासाठी काय आणले आहे. साहिल पण आला. ते गौरीला खूप प्रश्न विचारत होते. गौरीने पण सांगितले नाही काय गिफ्ट आणले आहे. साहिल आणि रिद्धी मजा येत होती. मंदार पण तिथेच आला. त्यांची मस्ती चालू झाली. इंदूने त्यांना जेवायला बोलवले. ते जेवायला गेले. गप्पा मारत त्याने जेवण केले. घरचे जेवण ते घरचे जेवण असते, मग ते फक्त डाळ भात का असे ना, बरोबर ना मित्रांनो? पुढील भागात काजल गौरीला तिच्या आणि साहिल बद्दल सांगेल का? गौरी आनंद होईल का? साहिल मंदारला सांगेल का मी काजलला प्रपोज केले? मंदार काय म्हणेल? त्याला आनंद होईल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 10. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.